मी सर्वप्रथम आपल्याशी संवाद साधण्यासाठी आलो आहे, आपल्या सर्वांचं दर्शन घेण्यासाठी आलो आहे आणि आपल्या सर्वांना हृदयापासून, मनापासून, अंतःकरणापासून विनंती करण्यासाठी इथं आलो आहे. या गावाच्या जनतेने खूप प्रेम केलं. या गावातील जनतेने जात पात न पाहता 5 वर्षापूर्वी जेव्हा आपल्या आग्रहास्तव या ग्रामपंचायतीचं रूपांतरण नगर पंचायत करण्याची मागणी आली, मी त्या मागणीला पूर्ण समर्थन दिलं की पोंभुर्णा वासियांनी आपल्याला भरभरून प्रेम दिलाय, स्नेह दिला, नेहमीच शब्दाचा सन्मान केला. मीही मनात विचार केला की या गावाचं चित्र बदललं पाहिजे, या गावाचं रूप बदललं पाहिजे, या गावामध्ये असणाऱ्या प्रत्येक व्यक्तीला अभिमान वाटावा की मी पोंभुर्णावासी आहे, आय लव पोंभुर्णा असं प्रत्येकाला वाटावं, ही भावना माझ्यात होती. आणि म्हणून ग्रामपंचायतचं चित्र बदललं. आपल्या आग्रहास्तव मी नगरपंचायत केली आणि तुम्ही सुद्धा त्या नगरपंचायतीच्या पहिल्याच निवडणुकीत भारतीय जनता पार्टीला भरभरून प्रेम करत नगरपंचायत निवडून गेली. आज स्वर्गीय गजानन इथं नाही, पण पहिला अध्यक्ष या पोंभुर्ण्याचा, त्याची सुरुवात गजानन, उपाध्यक्ष ईश्वर. आज त्या गजाननची आठवण येते. या मंचावर असणारे कार्यकर्ते हे खुर्ची तोडण्यासाठी निवडून आले नव्हते, व्हिजिटिंग कार्ड छापण्यासाठी निवडून आले नाही, थापा मारण्यासाठी निवडून आले नाही, भाषणामध्ये फक्त विकास विकास म्हणण्यासाठी निवडून आले नाही, प्रगती शब्द फक्त तोंडी लावण्यासाठी वापरावा यासाठी निवडून आले नाही. अरे जी मागणी या पोंभुर्णा वासियांनी केली, मी जीव तोडून त्या मागणीचा पाठपुरावा केला. आज जेव्हा मी गोंडपिपरी जातो, आज जेव्हा मी सावली जातो, जेव्हा किंवा कोरपण्याला सभेला जातो, कार्यकर्त्यांची एकच मागणी असते, भाऊ आमचं ही गाव पोंभुर्ण्यासारखं करून द्या. जेव्हा मी महाराष्ट्रात एखाद्या नगरपंचायतीमध्ये जातो, त्या तिची जर्जर नगरपंचायतची इमारत पाहतो, तेव्हा तिथं असणारा कार्यकर्ता सांगतो, भाऊ पोंभुर्ण्याचं ते व्हाईट हाऊस आमच्या नशिबाला कधी येईल. जे जे करता येईल त्यासाठी मी शक्तीपणाला लावली. हे खरं आहे की विकास हा कधीच संपणारा नसतो, प्रगती ही कधी थांबवायचा शब्द नाही. या पोंभुर्ण्यामध्ये जो आमचा विकासाचा घोडा निघालाय त्याला स्पीड ब्रेकर लावू नका, ही विनंती घेऊन मी आलो आहे. पुन्हा एकदा या सर्व उमेदवारांना निवडून द्या. काही निवडणुका 18 जानेवारीला होतील, काही निवडणुका 21 डिसेंबरला होतील, पण निर्धार पक्का करा, निर्धार पक्का, विकासावर शिक्का, निर्धार पक्का, पोंभुर्ण्याच्या गौरवावर शिक्का, निर्धार पक्का, कमलावर शिक्का. भारतीय जनता पार्टीच्या या सर्व उमेदवारांना तुम्ही निवडून द्या. मी विश्वास देतो, जी 10% 15% कामं शिल्लक असतील तेही पूर्ण मी करून देईल, त्यासाठी कुठेही आडकाठी येणार नाही. मी जेव्हा यादी वाचत होतो, कदाचित माझ्या अगोदरच्या वक्त्यांनीही विकास कामं सांगितली असतील. या महाराष्ट्रात पोंभुर्णा नगरपंचायतच्या इमारतीसारखी इमारत नाही. मग पंचायत समितीचं कार्यालय असेल, तहसील कार्यालय असेल,
ग्रामीण रुग्णालयाची भव्य दिव्य इमारत असेल, ग्रामीण रुग्णालयाच्या क्वार्टर्सची व्यवस्था असेल, टूथपिक केंद्र असेल, आदिवासी मुला मुलींसाठी शासकीय वसतिगृहाच्या बांधकामाची मंजुरी असेल, वन विश्रामगृहाचा अत्याधुनिक रेस्ट हाऊस विश्रामगृह असेल, भारतरत्न अटल बिहारी वाजपेयी इको पार्क असेल, या ठिकाणी पाणी स्वच्छता अभियानाच्या दृष्टीने स्वच्छता अभियानाचं पार्क असेल, अगरबत्ती उत्पादन केंद्र असेल, अत्याधुनिक स्टेडियम असेल, एगडी पददिवे असेल, डॉक्टर श्यामाप्रसाद मुखर्जी सार्वजनिक वाचनालयाचं बांधकाम असेल, श्री राजराजेश्वर हर हर महादेव म्हणत त्या परिसराचं सौंदर्यीकरण असेल, मुख्य रस्त्यावरून जिथून जाता तो मुख्य रस्त्याचं सिमेंटीकरण, दुभाजक व पथदिवे असतील, बसस्थानकाच्या कामाची मंजुरी असेल, सार्वजनिक बांधकाम उपविभागीय कार्यालयाची निर्मिती असेल, ITI प्रशिक्षण संस्थेचं नूतनीकरण असेल, पाणी पुरवठा योजना असेल, तलाव सौंदर्यीकरणाचं काम असेल, माळी समाज बांधवांसाठी महात्मा ज्योतिराव फुले सभागृह असेल, समाज बांधवांसाठी संताजी जगनाडे महाराज सभागृह असेल, आदिवासी बांधवाच्या उन्नतीसाठी वीर शहीद बाबूराव शेडमाके सभागृह असेल, आणि आता येणाऱ्या कालावधीत होणाऱ्या सांस्कृतिक कला मंच झोपड आपण जिथं म्हणतो झाडीपट्टी कलाकारांसाठी खुल्या नाट्यगृहाच्या बांधकामाला मंजुरी असेल, तरुणांसाठी अत्याधुनिक जिम असेल, आरो प्लांट असेल, अंगणवाडा व शाळेचं नूतनीकरण असेल, ई लर्निंगची सोय असेल, पहिली कुक्कुट पालन संस्था असेल, पत्रकार बांधवांसाठी पत्रकार भवन असेल, इथं साप्ताहिक आठवडी बाजार बांधण्याचं काम असेल, कार्पेट तयार करण्याचं केंद्र असेल, आणि आता MIDC ची स्थापना करून सूक्ष्म उद्योग करण्याची प्रेरणा असेल. गावामध्ये रस्ते असतील, ड्रेनेज असतील, जीव तोडून मी काम केलं की ज्या जनतेने मला प्रेम दिलं, ज्या जनतेने आशीर्वाद दिले, ज्या जनतेच्या कारणाने मी मुंबईमध्ये जाऊन या चंद्रपूर जिल्ह्याचा आवाज बुलंद करू शकलो. मनात एकच भावना होती की या जिल्ह्याचा भरभरून विकास व्हावा. अरे या जिल्ह्यामध्ये अनेक वर्ष काँग्रेसची सत्ता होती. मी तर 5 वर्ष पालकमंत्री होतो. त्या अगोदर तर 47 वर्ष 48 वर्ष काँग्रेसचं राज्य होतं. मग कधी त्यांना अत्याधुनिक मेडिकल कॉलेज व्हावं असं वाटलं नाही? देशातली सर्वोच्च सैनिक शाळा व्हावी असं वाटलं नाही? बांबू रिसर्च अँड ट्रेनिंग सेंटर व्हावं वाटलं नाही? जर एखाद्या ठिकाणी गरीब परिवारावर कॅन्सरची दुर्दैवी अडचण आली, टाटा कॅन्सर हॉस्पिटलसाठी मी टाटाकडून पैसे आणले. साऱ्या शाळा ई लर्निंग व्हाव्या म्हणून प्रयत्न केले. 400 अंगणवाड्या ISO केल्या. आणि बदल्यात तुमच्याकडून मी काय मागतोय? काय मागितलं? 1 मिनिट. 1 मिनिट. आणि हा 1 मिनिट माझ्यासाठी नाही. तुमचा गैरसमज असेल की भाजपचे 17 उमेदवार निवडून आले तर माझी उंची वाढणार आहे. तुमचा जर असा समज असेल की 17च्या 17 उमेदवारांना निवडून दिलं म्हणून माझं वजन वाढणार आहे, नाही. तुम्ही जर भाजपच्या 17 उमेदवारांना निवडून दिलं तर या गावाची उंची वाढणार आहे, या गावाचा सन्मान वाढणार आहे. अरे निवडणुकीत अनेक लोक येतील, थापा मारतील. अरे तुम्हाला जेव्हा जेव्हा संधी होती तेव्हा तुम्ही तर नापास झाले. आम्ही तर पहिल्या झटक्यात मेरिट मध्ये पास झालो. तुम्ही तर संधी असताना नेहमी नापास झाले. मी मनात कधी कधी विचार करतो. मी आज जेव्हा पोंभुर्ण्याच्या सभेत येत होतो तेव्हा एक चंद्रपूरचा तरुण मला फोनवर म्हणाला, भाऊ तुम्ही कशाला जातात? म्हणतो प्रचारासाठी. म्हणजे भाऊ पोंभुर्ण्यामध्ये एवढं काम केल्यानंतर प्रचारासाठी जावंच लागतं का? मी म्हटलं निवडणुकीत कधी कधी विकास पराभूत होत असतो आणि पैसा आणि दारू विजयी होत असते. अरे जेव्हा या प्रत्येक कुटुंबाचं कल्याण व्हावं या भावनेनी प्रत्येक कुटुंबाच्या
त्या परिवारातील अंधार दूर व्हावा, हृदयापासून मी दारूबंदी केली. माझ्यावर टीका केली काँग्रेसच्या नेत्यांनी. आज 1500 कोटी गोरगरिबांच्या खिशात गए हे दारूमध्ये जेव्हा जातात. ठीक आहे, अवैध दारू असेल, पण तुम्ही तर आता खूप पियो, मस्त जियो, पियो वाईन, रहो फाईन. असं अधिकृत कधी अशा गोष्टी घडू शकते? मला कधी कधी आश्चर्य वाटतं. पण नेहमी एकच भावना होती. मी आपल्याला आज मुद्दाम सांगताना अतिशय भावनापूर्ण शब्दात सांगायला आलोय की मी तर 18 तारखेची निवडणूक झाल्यावर निकाल तर बघेनच. तुम्हाला जर वाटत असेल की आम्ही काम करू शकत नाही, तुमचं कल्याण भाग्यरेषा नसलेल्या तुटक्या पंजाला मतदान देऊन तुमचं भाग्य बदलणार असेल तर आम्ही आडवे येणार नाही. 10 वाजून 10 मिनिटाच्या पुढे न जाणाऱ्या घड्याळीला मतदान देऊन तुमचा गाव पुढे जाणार असेल तर आम्ही कोणीही आडवे येणार नाही. तुमच्या मताशी बैमानी करणाऱ्या शिवसेनेच्या मागे राहून जर तुमच्या गावाची प्रगती होत असेल, तुमच्या समस्या सुटत असतील, तुमचे प्रश्न सोडवल्या जात असतील, आम्ही आडवे येणार नाही. मी तर विचार केलाय, हे खरं तर बोलणं मला शोभत नाही, पण मी आता नक्की विचार केला की मी ही 5 वर्ष जीव तोडून काम केलं. कदाचित तुमच्यापैकी माहीत नसेल की एखादं काम करायचं असेल तर इथं तर कापूस कोंड्याची गोष्ट असते. मंत्रालयामध्ये जाऊन 24 तास एक ध्यास घ्यावा लागतो तेव्हा काम होतं. अन्यथा अनेक मंत्री झालेत, अनेक पालकमंत्री झालेत. जा त्यांच्या मतदारसंघात, आजचे पालकमंत्री या अगोदर सुद्धा मंत्री होते. कुठाय नागभीड, कुठाय ब्रह्मपुरी, कुठाय सावगी? अरे आज पालकमंत्री 2 वर्षापासून आहे. मी काल सावगीच्या सभेत गेलो. सावगीच्या सभेत लोक येऊन म्हणे, भाऊ आमच्या गावाला प्यायचं पाणी द्या हो. तुम्ही मुलगा 24x7 पाणी दिलं, तोटी सुरू करा पाणी येतं. इथं तर आमच्या गावात पाणी येतच नाही. ना ग तर दादा कोंडकेचं गाणं आहे, पाणी थेंब थेंब ग एवढ्याच वेगाने येतं. अरे तुम्ही तुमचा मतदारसंघ सुधरवू शकले नाही. मतदारसंघात शुद्ध पिण्याचं पाणी दिलं नाही. पण एकच बाप, महाराष्ट्र ते मध्य राष्ट्र खूप पियो और जगदी श्री राम का नाम लेकर जाओ, हा धंदा सुरू केला. आणि मग सांगितलं की इथे येऊन ते विकास करतील. अरे आमच्याकडे विकास तुम्ही करायची आवश्यकता नाही. आमचा विकास, आम्ही सक्षम आहोत, आमच्या आवाजात ताकद आहे, आम्ही शक्तीने हा विकास करू. तुम्हाला तर विनंती आहे, पहिले स्वतःचा मतदारसंघ पाहणं. स्वतःच्या मतदारसंघातून आहे त्या गावात अशी इमारत बांधा. सावगी नगरपंचायत कार्यालय कुठे आहे माहित आहे? भाजपच्या खासदारांनी दिलेल्या सभागृहात आहे. स्वतःचं सभागृह नाही आहे. भारतीय जनता पार्टीच्या खासदारांनी खासदार निधी दिला. त्या खासदार निधीमध्ये सावगीचं नगरपंचायत कार्यालय आहे. तुम्हाला विकास उलटा करायचा असेल तर माझी कोणतीही अडचण नाही. शेवटी तुमचं तुम्हाला ठरवायचं आहे. तुम्हाला विकासाच्या मार्गाने जायचं की विकासाच्या रस्त्यावर, विनाशाच्या रस्त्यावर जायचं? तुम्हाला प्रगती हवी की अधोगती हवी? तुम्हाला सेवा व्हावी, सेवा हृदयाने काम करणारे लोक हवे की शोषण करणारे लोक हवे? हा तर निर्णय तुमचा तुम्ही करायचा आहे. फक्त माझं एक स्वप्न आहे, ज्या गावानी माझ्या नावासमोर आमदार राहिलं त्या जनतेची हृदयापासून सेवा करायची. 16 मार्च 1995ला मी पहिल्या भाषणात, पहिल्या निवडणुकीच्या विजयानंतर शब्द वापरला, विजय झाला तर माजायचं नाही, पराभव झाला तर गाजायचं नाही. तुम्ही जर उद्या प्रसादासारखा एक वार्ड भाजपला, एक वार्ड दुसऱ्या पक्षाला दिला तर मग प्रगती होताना अनंत अडचणी निर्माण होईल. अरे गाडी योग्य दिशेने जायची असेल तर गाडीची 4ही चाकं सारखी असली पाहिजे.
एक चाक कारचं, एक चाक ट्रकचं, एक चाक ऑटो रिक्षाचं, तर ती गाडी कधीही पुढे जाऊ शकणार नाही. हे खरं आहे की तुम्हीच मग मोठं केलं, पण मीही तुमचं प्रेम व्याजासकट देण्याचा प्रयत्न केला. इथं माळी समाजाचे बांधव असतील तर क्रांती सूर्य महात्मा ज्योतिराव फुलेच्या वंशजांना या महाराष्ट्रात न्याय देण्यासाठी मी पुढाकार घेतला. आजही महात्मा ज्योतिराव फुलेंचे वंशज नीताताई होगे असतील, विशाल होगे असतील, एका झटक्यात विदाऊट इंटरव्ह्यू तो नातू जो तिथं ऑटो रिक्षा चालवायचा त्याला सरकारी नोकरीत कोणी नेलं असेल तर ते नेण्याचं सौभाग्य मला प्राप्त झालं. महात्मा ज्योतिराव फुले योजनेचं नाव, आरोग्य योजनेचं नाव हे महात्मा ज्योतिराव फुले योजना देण्याचं सौभाग्य हे तुमच्या आशीर्वादाने मान्य देवेंद्रजीच्या नेतृत्वामध्ये मला प्राप्त झालं. विश्वरत्न महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी नेहमी सांगितलं, काँग्रेस जळतं घर आहे. आम्ही जय भीम म्हणालो. आम्ही नेहमी बाबासाहेबांच्या विचाराचं स्मरण केलं, पण एवढं एक वाक्य मात्र विसरून गेलो. मी पिरिपाचे श्री मानकरजी, इथं आठवगे गटाचे आमचे जयप्रकाशजी, राजू भगतजी यांना हृदयापासून धन्यवाद देऊ की त्यांनी आरपीआयचा पाठिंबा भारतीय जनता पार्टीच्या उमेदवारांना दिला. हे त्यांचं प्रेम, त्यांनी दिलेली मदत मी या गावाच्या विकासासाठी पूर्ण शक्तीने खर्च करेन. शहीद बाबूराव शेडमकांचं पोस्ट तिकीट काढताना मग पुढाकार घेता. संताजी महाराज जगनाड्यांचं तिकीट, पोस्ट तिकीट, सन्मान वाढवण्याचं काम मग प्राप्त झालं. आजही तैगिक समाजाच्या राष्ट्रीय अध्यक्षाचं पत्र माझ्या रेकॉर्ड मध्ये आहे की सदुंबरे संताजी महाराज जगनाडेंचं जे जन्मस्थान आहे त्याला तीर्थक्षेत्र मी घोषित केलं. एक तैगिक समाजाच्या राष्ट्रीय अध्यक्षांनी मग धन्यवादाचं पत्र पाठवलं. विश्वरत्न बाबासाहेब आंबेडकरजी, देवेंद्र फडणवीसजी मुख्यमंत्री होते, आमचे सामाजिक न्याय विभागाचे आमचे मंत्री. माझ्याकडे जेव्हा विषय आला की गंडनचं जिथं 1920-21 मध्ये विश्वरत्न महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं निवासस्थान होतं, त्या निवासस्थानाला स्मारक केलं पाहिजे. एका सेकंदात फाईलवर सही केली, त्या ठिकाणच्या स्मारकाला निधी उपलब्ध केला. देशामध्ये 2च दीक्षाभूमी, एक नागपूरची आणि चंद्रपूरची. त्या दीक्षाभूमीवर विश्वरत्न महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं एक भव्य दिव्य 2 कोटी रुपये देऊन सभागृह बांधण्याचं काम कोणी केलं असेल तर तुमच्या आशीर्वादाच्या शक्तीने केलं, तुमच्या मताने केलं. कधी मी कोणाला त्रास दिला नाही. माझ्या कार्यालयात मी कधी जात विचारली नाही, धर्म विचारला नाही, रंग विचारला नाही, कोणाला मत दिलं कधी विचारलं नाही. माझ्या कार्यालयात आलेल्या प्रत्येक व्यक्तीचं काम व्हावं ही भूमिका, कधी झालं असेल कधी झालं नसेल, पण प्रत्येकाचं काम व्हावं ही माझी भूमिका होती. आणि ते स्वप्न आजही आहे की तुम्ही जर या 17 उमेदवारांना निवडून दिला तर मला एक मनात वाटतं की 18 जून 2019 निराधार विधवा परित्यक्त्या घटस्फोटिता बहिणींचं अनुदान मी 600 रुपयावरून 1000 आणि 2 अपत्य असेल तर 1200 रुपये केलं. स्वप्न एकच आहे, त्या निराधार बहिणी, विधवा बहिणी, परित्यक्त्या बहिणी 4-4 महिने अनुदान येत नाही. उद्या नगरपंचायत आली तर या माझ्या निराधार बहिणींसाठी एक मार्गदर्शन कक्ष उभा केला पाहिजे. हातावर पोट घेऊन जगणारी ती दुःखी, अडचणीत, समस्येत असणारी माझी बहीण, तिलाही स्वाभिमानाने नगरपंचायतच्या माध्यमातून आपण योग्य ते मार्गदर्शन करण्यासाठी एक मार्गदर्शन कक्ष उभा केला पाहिजे. ग्रामीण रुग्णालय तर केलं, पण कधी कधी असा दुर्धर आजार एखाद्याच्या दुर्दैवाने नशिबात येतो. गरिबी आहे, हातावर पोट आहे, 4 दिवस खाटेवर असेल तर घरची चूल पेटत नाही, ताटात अन्न येत नाही, कच्चे बच्चे उपाशी राहतात. म्हणून आजार पण आपल्या अंगावर माझी आई बहीण काढते. मी निर्णय केला, चंद्रपूरमध्ये मी परवाच वैद्यकीय कक्षाची सुरुवात केली. एक स्वप्न आहे,
भरभरून जनतेने दिलाय. मी खूप समाधानी आहे, आनंदी आहे. आयुष्यात शेवटचा श्वास जेव्हा जाईल तेव्हा मी आनंदाने जाणार आहे, कारण मी प्रामाणिकपणे काम करण्याचा प्रयत्न केला, मनापासून सेवा करण्याचा संकल्प केला. आणि आज जेव्हा मी मुंबईला जातो तेव्हा जेव्हा लोक माझं कौतुक करतात, हे तुमचं श्रेय आहे. पण काही स्वप्न अजूनही अपूर्ण आहे की गावागावामध्ये असणाऱ्या आजारी लोकांना योग्य वैद्यकीय मदत मिळावी. उद्या जर नगरपंचायत 17च्या 17 उमेदवार निवडून आले, ज्या ज्या वार्डामध्ये या नगरपंचायतचा आमचा उमेदवार निवडून येईल त्या त्या वार्डामध्ये आरोग्याच्या दृष्टिकोनातून योग्य ते सहकार्य करत नगरपंचायतचं वैद्यकीय कक्ष उभं करावं, हे माझं स्वप्न आहे. मी मत माझ्या उमेदवारांना मागत नाही, मी मत मागतोय तुमच्या कल्याणासाठी, तुमच्या उन्नतीसाठी, तुमच्या प्रगतीसाठी, तुमच्या विकासासाठी. ही जर चूक असेल तर ठीक आहे, मतदान काँग्रेसला करा. ही जर चूक असेल तर मतदान दुसऱ्या पक्षाला करा. विकास हवा तर भारतीय जनता पार्टी, विनाश हवे तर कोणताही पक्ष चालेल. प्रगती हवी तर भारतीय जनता पार्टी, अधोगती असेल तर कोणताही पक्ष चालेल. सेवा हवी असेल तर भारतीय जनता पार्टी, आणि शोषण हवं असेल तर कोणताही पक्ष चालेल. या ठिकाणी आमच्या बचत गटाच्या भगिनी आहे. जर आमच्या बचत गटाच्या भगिनी असतील, त्या बचत गटाच्या भगिनींसाठी जेव्हा इथं आता MIDC करायची आहे, संकल्प आहे की आम्ही अमृत महोत्सवाच्या वर्षाला उभे आहोत. स्वातंत्र्याचे 75 वर्ष पूर्ण झाले, स्वातंत्र्याचे 75 वर्ष पूर्ण झाले. स्वातंत्र्याचा सूर्य आम्ही पाहतोय. पण अनेक परिवार असे आहेत की ज्या परिवाराच्या आयुष्यामध्ये अजूनही आर्थिक स्वातंत्र्याचा सूर्य नाही, अंधार आहे. मग आमचा संकल्प आहे की बचत गटाच्या माध्यमातून सन्माननीय नारायण राणे ज्या खात्याचे मंत्री आहे, सूक्ष्म उद्योग, लघु उद्योग, कुटीर उद्योग, ग्रामोद्योग, महिलांच्या हाताला काम द्यावं, ही जर इच्छा असेल तर तुम्ही ठरवायचं आहे की रिकाम्या हाताने काँग्रेसच्या राज्यात राहायचं, शिवसेनेच्या राज्यात रिकाम्या हाताने राहायचं. बंद पडलेली घड्याळ जर तुमच्या विकासाला बंद पाडणार असेल तर अशा पक्षाच्या मागे जायचं. हे तुम्हाला बंधूंनो आणि भगिनींनो ठरवायचं आहे की तुमचं भविष्य तुम्ही ठरवणार आहात. संसदेची निवडणूक ही देशासाठी महत्वाची आहे, राज्याच्या प्रश्नासाठी विधानसभेची निवडणूक महत्वाची आहे. पण रस्ते असतील, वीज असेल, पाणी असेल, स्वच्छता असेल, या गावाच्या जनतेचे मूलभूत प्रश्न असेल, नगरपंचायतची निवडणूक महत्वाची आहे. 21 तारखेला मतदान करताना पक्ष पाहू नका, विकास कोण करू शकेल हे बघा. गावामधले दिव्यांग असेल, आम्ही पुढाकार घेतला. कधी नेत्र चिकित्सा शिबिर असेल, आम्ही पुढाकार घेतला. गावाच्या जनतेला मदत व्हावी यासाठी पूर्ण शक्तीने काम केलं. आज देश गौरव, विश्व गौरव नरेंद्र मोदीजी तुमच्यासाठी काम करत आहे. शेतकऱ्याच्या खात्यामध्ये 1,02,00,000 शेतकऱ्यांच्या खात्यात दरवर्षी 6,000 रुपये, 6,000 रुपये दरवर्षी 1,02,00,000 शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये. आणि हे सरकार, जर तुम्ही या सरकारला अशाच पद्धतीने कौतुक कराल तर हे सरकार तुमच्या जीवावर उठल्याशिवाय राहणार नाही. काय केलं शिवसेनेचे? आमच्यासोबत राहिले, निवडून आले, म्हणजे मार्कशीट आमची, रोल नंबर स्वतःचा खोडून टाकला आणि आम्ही मेरिटमध्ये आलो म्हणून सांगितलं. बेईमानी केली. आणि राज्यामध्ये आज काय प्रश्न आहे? आज राज्याचा विकास थांबलाय. अरे कोरोनामध्ये मृत्यू जे पावलेत, दुर्दैवाने ज्यांचा मृत्यू झाला, कुटुंबाचा आधार गेला, सुप्रीम कोर्ट आणि केंद्र सरकारने सांगितलं की SDRF म्हणजे 75% हिस्सा केंद्राचा, 25% राज्याचा, प्रत्येक घरी 50,000 रुपये पोचवायचे आहे. 22 राज्य पुढे गेले. पण आमचा महाराष्ट्र मात्र कापूस कोंड्याच्या गोष्टी सरकार आहे का. चिवताई चिवताई दार उघड, पण दार काही उघडल्या जात नाही, असं हे सरकार आहे. भाषणामध्ये
विधानसभेत सांगितलं नियमित कर्ज भरणाऱ्या शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये 50,000 रुपये टाकू. 2 वर्ष झाले 1 रुपया टाकला नाही. ठेकेदारांना द्यायला पैसे आहे, ठेकेदारांनाही पैसे द्यायला माझी काही ना नाही, पण पहिले पैसे कोणाला द्याल? पहिले पैसे शेतकऱ्यांना. उद्या जर 4 दिवस ताटात अन्न नाही, फक्त पिक्चर दाखवल्या गेला तर पिक्चरनी पोट भरतं का? पहिले तर ताटात अन्न पाहिजे. पण शेतकऱ्यांचे 50,000 रुपये दिले नाही. पेट्रोल डिझेल महाग, केंद्राला शिव्या द्यायचे. याचे चिल्लर छाप नेते असे स्टेजवर उभे राहायचे, मोदी जी तुमने पेट्रोल डिझेल बढ़ाया. सगळं नाडा गावता येणार नाही तरी जोराने ओरडायचे. मग मोदीजींनी राज्याचा 33 रुपये कर आहे, केंद्राचा 32 रुपये 90 पैसे कर आहे. म्हणजे केंद्राचा जेवढा कर आहे तेवढाच राज्याचा आहे, 10 पैसे जास्तच आहे. पण हे असे सायकलवर रॅली काढायला लागले. कधी बाप जन्मी सायकलवर बसले नाही, पण सायकलवर असा दम देत सायकलचे पायडग मारत होते. म्हणे मोदी जी पेट्रोल डीजल के भाव कम करो. मोदीजींनी झटक्यात भाव कमी केले, मात्र स्वतः कमी नाही केले. 1 रुपया कमी केला नाही. विधानसभेत तर मी या सरकारला जाब विचारणार आहोत की तुम्ही सांगितलं केंद्राने भाव कमी केले, आता तुम्ही का कमी करत नाही? त्यांनी पेट्रोल डिझेलचे भाव कमी नाही केले, पण हे सरकार पूर्णपणे बेवड्यांना समर्पित आहे. 50% भाव कशाचे कमी केले? दारूचे. आता तुम्ही पुन्हा पुन्हा काँग्रेसला मत द्याल, राष्ट्रवादीला मत द्याल, शिवसेनेला मत द्याल, तर तुमच्या नशिबात उत्तम आरोग्य, उत्तम औषधी येईल की नाही मला माहीत नाही, पण घराघरामध्ये मात्र भांडण नशिबा येईल. आणि हे सरकार तर पुन्हा एक पाऊल पुढे गेलं. आता 17 तारखेला निर्णय केला. काय निर्णय केला? आता वाईन किराणा दुकानात सुद्धा विकता येईल. म्हणजे आता पोरगा किराणा दुकानात किराणा पाठवताना सावधान राहा. किराणा घेऊन येताना जर त्या किराण्याच्या पिशवीसोबत खिशात दारूची बॉटल आणली तर तुमच्या कच्च्या बच्च्याचं जे भविष्य आहे, बेटा बड़ा होकर बड़ा काम करेगा, बड़ा होकर बड़ा काम तो नहीं करेगा, बेटा बड़ा बनकर बेवड़ा निश्चित रूप से बनेगा. हे या सरकारचं पुण्य आहे. आणि तरी तुम्ही त्यांच्या मागे जाल. अरे कडुनिंबाच्या झाडाला किती साखरेचं पाणी टाकलं तरी कडुनिंब आणि त्याची पानं गोड होऊ शकत नाही. आज महाराष्ट्रात शिवसेनेचं सरकार आहे. कुठे आहे शिवसेना? ती शिवसेना होती ती आता सोनिया सेना झाली. खुर्चीच्या प्रेमापोटी महाराष्ट्राची इज्जत धोक्यात गेली, महाराष्ट्राची इज्जत पणाला लावली. अरे विकास हवा आहे ना, आणि आम्ही करून दाखवला. मी यादी वाचली, त्याच्यात अजून एक पान होतं पण मी वाचलं नाही, कारण वाचता वाचता मी थकलो. मग या पोंभुर्णेच्या विकासासाठी मी मत मागायला आलोय. हे मत मागताना मी आग्रहपूर्वक सांगतोय की जातीच्या आधारावर, धर्माच्या आधारावर मी कधी मत मागत नाही. माझी 1995 पासूनची भाषणं काढून बघा. मी मत मागितलं ते सेवेच्या आधारावर, मी मत मागितलं विकासाच्या आधारावर, मी मत मागितलं की लोककल्याणाच्या आधारावर, मी तुमच्या हितासाठी मत मागितलं. पण तरी तुम्ही कंजूशी करत असाल, तुम्ही काटकसर करत असाल. तुम्ही कंजूशी काटकसर करून मतदान देताना इतर पक्षांना देत असाल तर तुमच्या नशिबाची अधोगती मी तर थांबवू शकणार नाही. मी तर निर्णय केला है, जो साथ देंगे उनके लिए हम जान देंगे, जो नहीं देंगे उनको टाटा बाय बाय करेंगे. ज्या वार्डातून आमचा नगरसेवक निवडून येईल तो नगरसेवक थोडा कमी पडला तरी त्याच्या मागे मी शक्ती उभी करीन. दर 6 महिन्यात या गावाचे प्रश्न सोडवण्यासाठी पूर्ण शक्तीने उभा राहील.
गोरगरिबांच्या कल्याणासाठी आज पंतप्रधान आवास योजनेचे घरकुल थांबले आहे. त्या घरकुलांना न्याय दे. भारत माता माझी आई, डोकं ठेवायला जागा नाही, मी सोबत उभा राहील. पण तुम्ही कामं पाहिजे, पण मत द्यायचं नाही. मग मात्र विचार करायचा आमचा शेजारी आहे, ठीक आहे, मग शेजाऱ्याकडूनच काम करा ना. हा माझ्या जातीचा आहे, मग जातवाल्याकडूनच काम करा. मी तर विकासासाठी मत मागायला आलो आहे. निर्णय तर तुमचा तुम्हाला घ्यायचा आहे. मी तर कधी या नगरपंचायतच्या रस्त्यावरून मी चालणार नाहीये. कधीतरी 2 महिन्यातून 6 महिन्यातून मी येईल. मी इथे येऊन काही पाणी भरणार नाही, पाणी तर तुम्हाला भरायचं आहे. माझा काय स्वार्थ आहे? माझा काहीही स्वार्थ नाही. मी खूप समाधानी आहे. पण मला एवढीच गोष्ट वाटते की लहानपणी आनंद चित्रपट पाहताना त्या राजेश खन्नाचा डायलॉग आयुष्यभर माझ्या डोक्यात राहिला. बाबू मोशाय, जिंदगी बड़ी होनी चाहिए, लंबी नहीं. तुम्ही किती वर्ष जगलात हे महत्वाचं नाही, तुम्ही काय केलं हे महत्वाचं आहे. आणि म्हणून मी महाराष्ट्रभर काम करतो. वर्धेला गेलो तर वर्धेचे लोक म्हणतात भाऊ आमचा वर्धा बदलला. हिंगणघाट गेलो तर लोक म्हणतात भाऊ तुमच्या आशीर्वादाने हिंगणघाट बदलला. हिंगोली गेलो तो हिंगोलीचा व्यक्ती म्हणतो भाऊ तुमच्या आशीर्वादाने माझी हिंगोली बदलली. भीमाशंकर वरून एक राष्ट्रवादीचा कार्यकर्ता फोन करतो, भाऊ तुम्ही आमचे आमदार नाही, आमचे आमदार तर वळसे पाटील आहे. पण जेवढा वळसे पाटलांचा सन्मान आमच्या हृदयात आहे, तुम्ही आमचं भीमाशंकर बदललं तेवढाच सन्मान आमच्या हृदयात आहे. मला आनंद तेव्हा होतो जेव्हा ज्यांची सत्ता अनेक वर्ष राहिली, अरे आम्ही तर विरोधात राहिलो, पण बारामतीमध्ये राज्याचे उपमुख्यमंत्री बैठकीत सांगतात अधिकाऱ्यांना की चंद्रपूरमध्ये जसं टाटा कॅन्सर हॉस्पिटल होत आहे तसं बारामतीला झालं पाहिजे. तेव्हा मात्र तुमचा अभिमान मला वाटतो की या मतदारांनी योग्य निर्णय केला आणि म्हणून मी योग्य काम करू शकतो आहे. जेव्हा नागपूरचे पालकमंत्री, नागपूरचे नेते, वर्धेचे पालकमंत्री सुनील केदारजी सैनिक शाळा बघायला येतात आणि सैनिक शाळा बघितल्यानंतर जेव्हा त्या ठिकाणचं स्टेडियम बघतात आणि सांगतात 3-3दा भाऊ काय काम केलं तुम्ही, तेव्हा मला अभिमान वाटतो, तुमचा वाटतो, कारण तुमच्या या मतरूपी शक्तीने मी हे काम करू शकलो. जेव्हा काँग्रेस परिवारातील एक महिला सुट्टीच्या दिवशी सैनिक शाळा बघण्यासाठी जाते, आपल्या कुटुंबासहित परिवारासहित जाते आणि फोन करून मला सांगते भाऊ पुढच्या निवडणुकीत मी तुमचा प्रचार करेन. मी प्रश्न करतो अरे तुम्ही तर काँग्रेसच्या परिवारात आहे. ते म्हणाले परिवार काँग्रेसचा असेल पण आता मात्र मी भाजपलाच मतदान करेन, कारण आमचा पक्ष कधी असा पद्धतीचं काम करू शकत नाही. मग मी कामासाठी तुम्हाला मत मागायला आलो आहे. मी मत तुमच्यासाठी मागायला आलो आहे. मी आशीर्वाद मागायला आलो आहे या गावाची आन बान शान वाढवण्यासाठी. मी शक्ती मागायला आलो आहे या उमेदवाराच्या माध्यमातून या गावाचा गौरव वाढवण्यासाठी. 358 तालुक्यामध्ये लोकांनी हेवा करावा असा पोंभुर्णा तालुका आणि पोंभुर्णा नगर पंचायत करण्यासाठी मी मत मागायला आलो आहे. निर्णय तुमचा आहे की तुम्हाला आयुष्यामध्ये काय हवं आहे. एक विकासाच्या मार्गावर जाणारा पोंभुर्णा हवा आहे की ज्या गावाचा विकास थांबलेला आहे असा पोंभुर्णा हवा आहे. आज मी तुम्हाला एवढीच विनंती करायला आलो आहे. काही लोक येतील भाजपच्या संदर्भामध्ये 2-3 वाईट गोष्टी सांगतील आणि मतं मागतील. मीही काँग्रेसबद्दल वाईट गोष्टी सांगू शकतो, पण मी विकासावर तुम्हाला मतं मागितली. मी तुम्हाला विकासाच्या कामावर मतं मागितली. अरे टीका तर मला काँग्रेसच्या नेत्यापेक्षा जास्त करता येते. विधानसभेत तर मी फोडून काढतो.
पण जेव्हा मी विधानसभेच्या अधिवेशनात, मार्चच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात तुमच्या समस्या मांडायसाठी वाघासारखी डरकाळी फोडायची, तेव्हा कदाचित एखादा काँग्रेसचा नेता मला म्हणे, अरे काय सांगता, त्या पोंभुर्णीच्या लोकांनी तर तुम्हाला निवडूनच दिलं नाही, काय फायदा आहे काम करून? अरे आम्ही जे सेटिंग फिटिंग करतो, पैसे वाटतो, बस हेच निवडणूक आहे. म्हणजे 4 वर्ष 11 महिने मेहनत करायची नाही, निवडणुकीत रात्रीच्या अंधार झाल्यानंतर जायचं, नोटा वाटायच्या, बस पियो पव्वा आणि गगाव धक्का, अशा निवडणुका घडवायच्या. आमची लोकशाही एवढी स्वस्त आहे, आमचं मत एवढं स्वस्त आहे की पैशाने विकायचं? अरे पैशाने मत विकणं यापेक्षा मोठं पाप असू शकत नाही. येतील काही सेटिंग फिटिंग करायला, ते विकासाचं सेटिंग फिटिंग करत नाही. पण बंधूंनो, तुम्ही 17च्या 17 उमेदवार निवडून दिले ना, मी तुम्हाला सांगतो, अशी बुलेट ट्रेन विकासाची चालवेल आणि विधानसभेत तुमच्या प्रश्नासाठी असा आवाज बुलंद करेल की वाघाची डरकाळी सुद्धा छोटी वाटेल. पण तुम्ही इकडे आम्हाला झटका दिला तर मग आमचा आवाज वाघासारखा नाही, मांजरीसारखा निघेल. निर्णय तुम्हाला घ्यायचा आहे की महिलांच्या उन्नतीसाठी, गावाच्या प्रगतीसाठी मतदान करायचं, की 1 दिवसाच्या स्वार्थासाठी अंधाऱ्या रात्री घेतलेली ती नोट 5 वर्ष मात्र गावामध्ये कधीच विकासाचा सूर्य उगवू शकत नाही. तुमच्या नशिबामध्ये 5 वर्ष फक्त आणि फक्त अंधार येईल. पण तुम्ही विकासाचं कमळ निवडून दिलं तर मागच्या 5 वर्षात जी सेवा केली ती सेवा तशीच निरंतर पुन्हा सुरू ठेवू. आणि म्हणून मी तुमच्या सोबत उभा आहे हे सांगण्यासाठी की तुम्ही फक्त 21 तारखेला आणि ओबीसी वार्डामध्ये 18 जानेवारीला फक्त आयुष्याचा 1 मिनिट कमळ चिन्हाची बटन खर्च करण्यासाठी द्या. ज्या सरकारने शोषण केलं त्या काँग्रेस, राष्ट्रवादी, शिवसेना सरकारला झटका देण्यासाठी जा. हे सरकार पूर्णपणे अधपतन झालेलं सरकार आहे. हे सरकार शरमप्रूफ आहे. अरे लॉकडाऊन मध्ये लोक घराच्या बाहेर कामाला जाऊ शकत नव्हते, भरमसाठ विजेचं बिल आलं, तुम्ही माफी दिली नाही. एक क्षण आम्ही तुम्हाला माफ करू, पण तुम्ही माफी तर दिलीच नाही. पण 1 एप्रिल 2020 ला बीपीएलच्या युनिटमध्ये 40 पैसे दर वाढवला. अरे गरिबांना विजेमध्ये सूट देण्यासाठी तुमच्या खिशात पैसे नाही, पण लॉकडाऊन मध्ये दारू दुकानं बंद होती म्हणून त्यांना 404 कोटी रुपयाची सूट सरकारने दिली. वारे काँग्रेस, वारे राष्ट्रवादी, वारे शिवसेना, तेरा खेळ, सस्ती दारू महंगा तेल, हे आम्ही बघितलं. जनतेचा सूड घेण्याचा एक कलमी कार्यक्रम सुरू आहे. शेतकरी अडचणीत आहे, महिला अडचणीत आहे, गरीब अडचणीत आहे. अशा वातावरणात तर देश गौरव नरेंद्र मोदी एक क्षण रडले नाही. मोफत धान्य दिलं, शेतकऱ्यांना 6,000 रुपये वर्षाला दिले, 20 कोटी महिलांच्या खात्यात 500 रुपये दिलेत, गोर गरिबांना मदत करता येईल असे निर्णय केले. एखादा निर्णय चुकू शकतो, मी असा दावा करणार नाही की भारतीय जनता पार्टीने सर्वच प्रश्न सोडवलेत. सारे प्रश्न सुटले तर मग निवडणूक घ्यायची आवश्यकता नाही, निवडणुका बंद, कारण सारेच प्रश्न सुटले. पण भारतीय जनता पार्टीने पूर्ण शक्तीने या संदर्भामध्ये आपल्या सर्वांना मदत व्हावी या दृष्टीने प्रयत्न केला. मी आपल्याला एवढीच विनंती करतो
की तुम्ही येणाऱ्या निवडणुकीत आयुष्याचा 1 मिनिट कमळ चिन्हाची बटन दाबण्यासाठी खर्च करा. आयुष्याचा 1 मिनिट कमळ चिन्हाची बटन दाबण्यासाठी खर्च करा. मी विश्वास देतो या मंचाचे सर्व उमेदवार, सर्व नेते आपल्या आयुष्याचे 4 वर्ष 11 महिने 29 दिवस 23 तास 59 मिनिट या पोंभुर्ण्याच्या प्रगतीसाठी खर्च करेल. जय हिंद, जय महाराष्ट्र.